नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण तुरीचे घुगऱ्या बनवूया. या वाटीने एक वाटी तूर घेतली आहे. 2 वेळा स्वच्छ धुवून रात्री भिजत ठेवले आहे. आपण 5-6 तास पण भिजवू शकता. मी रात्री भिजत ठेवले आहे. हे बघा किती छान भिजले आहेत. आपली तूर जास्त वेळ भिजल्यामुळं लवकरच शिजतात. त्याच्यामधलं पाणी काढून टाकूया. तुरीमधलं पाणी काढून झालं आहे. प्रेशर कुकर मध्ये टाकूया. अर्धा चम्मच मीठ टाकूया. तुरीला आपण व्यवस्थित फिरून घेऊया. मीठ सगळ्या तुरीला लावतो आणि आपले घुगऱ्या एकदम चविष्ट बनतात. शिजायला जेवढं लागते तेवढं आपण पाणी टाकूया. मी अर्धा तांब्या पाणी टाकले आहे या तांब्यानं. प्रेशर कुकरला ढक्कन लावूया. गॅस पेटवूया. कुकर गॅसवर ठेवूया. प्रेशर कुकरचे 6 शिट्ट्या करून घेऊया. आता पावसाळा सुरू झाला आहे. मौसम आता थंड आहे. तुरीच्या घुगऱ्या खाल्ल्याने आपल्याला पौष्टिक असतो. हे 2 मोठे कांदे कट करून घेऊया. घुगऱ्यासाठी आपल्याला कांदे जास्त लागतात. कांद्याचा शिलका काढून टाकूया. दोन्ही साईडचे बूड काढून टाकूया. कांद्याला उभे पातळ पातळ कट करून घेऊया. कांद्याला आपण पातळ पातळ कट करून घेतले आहे. दुसरा कांदा पण असेच कट करून घेऊया. आपले दोन्ही कांदे कट करून झाले आहे. कोथिंबीरला घेऊन घेऊया. कोथिंबीर घेऊन झाला आहे. कोथिंबीर बारीक कट करून घेऊया. कोथिंबीर बारीक कट करून झाला आहे. आपल्या प्रेशर कुकरचे 6 शिट्ट्या झाल्या आहे. आपण गॅस बंद करूया. 2 मिनिटं प्रेशर कुकरची हवा जाऊ देऊया. साईडला ठेवूया. गॅस पेटवूया. पॅन ठेवूया. पॅन गरम होऊ देऊया. तुरीचे घुगरे आपण पातेलात पण बनवू शकता. कढईमध्ये बनवू शकता. आपण पॅनमध्ये बनवूया. आपला पॅन गरम झाला आहे. 1 चम्मचच्या हिशोबाने तेल टाकूया. तेल गरम होऊ देऊया. तेल गरम झालं आहे. छोट्या चम्मचनं 1 चम्मच राई टाकूया. राई पण म्हणतात, मोहरी पण म्हणतात. जिरा 1 चम्मच टाकूया. जिऱ्या राईला फिरवूया. जिरे राई कसे आपले कडकड करत आहेत. आपले जिरे राई कळले आहेत. 2 कांदे कट केलेले टाकूया. घुगऱ्यासाठी जास्ती कांदा असल्यावर आपल्या घुगऱ्या छान लागतात. कांद्याला फिरवूया. 1/2 चम्मच मीठ टाकूया. कांद्यामध्ये मीठ टाकल्याने लवकर आपला कांदा फ्राय होतो. गॅस फास्ट करूया म्हणजे आपला कांदा लवकर फ्राय होतो. कांदा आपला कसा ब्राऊन होत आहे. कांदा लालसर होईपर्यंत आपण फ्राय करूया. आपला कांदा चांगला लालसर झाला आहे. गॅस स्लो करूया. अर्धा चम्मच अद्रक लसणाचं पेस्ट टाकूया. अद्रक लसणाच्या पेस्टला फिरवूया. या चम्मचने 1 चम्मच मी मिरची पावडर घेतली आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. फोडणीमध्ये टाकूया. याला पण परतून घेऊया. 1 चम्मच हळद पावडर टाकूया. याला पण फिरवून घेऊया. 1 चम्मच धनिया पावडर टाकूया. याला पण फिरवून घेऊया. आपला प्रेशर कुकरचा हवा गेला का बघूया. आपल्या प्रेशर कुकरचा हवा गेला आहे. आपण ढक्कन काढूया. आपले घुगऱ्या कसे शिजले बघूया. तेव्हा किती नरम नरम झाले आहेत. असेच पाहिजे आपल्याला घुगऱ्या बनवायसाठी. एकदम छान शिजले आहेत. छोट्या चमचने 1 चम्मच काश्मीरी मिरची टाकूया. म्हणजे आपले घुगऱ्या चांगले कलरबाज दिसतात. याला फिरवूया. शिजून घेतलेले घुगरे आपण टाकूया फोडणीमध्ये. त्याला असे फिरवूया. आपले घुगऱ्या 2 मिनिटं स्लो गॅसवर शिजू देऊया. आपले घुगऱ्या छान शिजले आहेत. पाणी पण आटलं आहे बघा. थोडं पण पाणी नाही. आपण गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. या पद्धतीने तुरीच्या घुगऱ्या बनवल्यावर भाकरी सोबत पण खाऊ शकता. चपाती सोबत पण खाऊ शकता. टिफिनला पण नेऊ शकता. असेच पण खाऊ शकता. किती छान स्वाद येत आहे आपल्या घुगऱ्याचा. आपल्या तुरीच्या घुगऱ्या किती छान झाल्या आहेत.
एकदम झणझणीत. या पद्धतीनं घुगऱ्या बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.